पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 1958 सालच्या राज्य नाट्य स्पर्धेची सगळी बक्षिसं ही एकाच नाटकाला मिळालेली होती. विशेष म्हणजे ज्या लेखकाने हे नाटक लिहिलेलं होतं त्याचं हे पहिलंच नाटक होतं. राज्य नाट्य स्पर्धेत त्याआधी कधीच लेखकाला बक्षीस देण्यात आलेलं नव्हतं. ते याच वर्षी देण्यात आलं आणि ते सुद्धा त्याच नाटकाच्या लेखकाला प्राप्त झालं. आपल्या पहिल्याच नाटकात एवढं अभूतपूर्व यश संपादन करणारे हे लेखक होते ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर आणि त्यांनी लिहिलेलं नाटक होतं वेड्याचं घर उन्हात. 20 मार्च 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे वसंतरावांचा जन्म झाला. वसंत शंकर कानेटकर यांचे वडील कवी गिरीश नावाने कविता लेखन करत असत. त्यामुळे लिखाणाचा वारसा त्यांना जन्मजातच मिळाला. त्यांचे वडील रविकिरण मंडळातील प्रमुख सदस्यांपैकी एक असल्यामुळे घरी कवी यशवंत, माधव जुलियन, गोपीनाथ तळवलकर अशा ज्येष्ठ साहित्यिकांचा त्यांच्या घरी वावर होता. त्यामुळे लहानपणापासूनच या ज्येष्ठांच्या बैठका बोलणी ही वसंतरावांनी ऐकलेली होती. म्हणून अगदी कमी वयातच साहित्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांचे वडील कवी गिरीश महाराष्ट्रभर काव्य गायनासाठी जात असत. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमात सुद्धा वसंतराव सहभागी होत असत. या सगळ्याचा उपयोग त्यांच्या साहित्यिक जडणघडणीत उत्तमरित्या झाला. वसंतरावांनी 1942-43 साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून BA ची पदवी संपादन केली. 1942 साली वसंतरावांचा सिंधुताईंशी विवाह झाला. उच्च शिक्षण घेत असताना त्यांना वि.स. खांडेकर आणि प्राचार्य वि.कृ. गोकाक अशा 2 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांचं मार्गदर्शन मिळालं. 1946 साली त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून MA ची पदवी प्राप्त केली. याच वर्षी वसंतराव नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स कॉलेजमध्ये मराठी आणि इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना बढती मिळून त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक सुद्धा होता आलं. कॉलेजमध्ये शिकवत असतानाच त्यांनी लघुकथा आणि कादंबरी लिहायला सुरुवात केली. 1956 सालापर्यंत तिथे चल राणी, पंख, घर आणि पोरका अशा 4 कादंबऱ्या वसंतरावांनी लिहिलेल्या होत्या. मनोहर आणि सत्यकथा सारख्या नियतकालिकांमधून सुद्धा त्यांच्या लघुकथा प्रसिद्ध होत होत्या. याच वेळी पुढची कादंबरी लिहित असताना वसंतरावांनी त्यांनी केलेलं थोडंसं लिखाण त्यांच्या पत्नी सिंधुताईंना दाखवलं. सिंधुताईंनी ते एकदा नाही तर 2दा वाचलं आणि त्यांनी वसंतरावांना सांगितलं यामध्ये संवाद जास्त आहेत, त्यामुळे कादंबरी होऊ शकणार नाही, म्हणून याचं नाटक करा. 4 कादंबऱ्यांचा अनुभव आणि नाटकाचा प्रांत नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात वसंतरावांनी याला नकार दिला. पण त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा वाचन केल्यावर त्यांना जाणवलं याचं नाटक होऊ शकतं. नाटक लिहून झाल्यावर त्यांना असं कळलं की प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे भालबा केळकर नाटकाच्या शोधात आहेत. केळकरांना सुद्धा हे नाटक आवडलं आणि वसंतरावांनी लिहिलेलं वेड्याचं घर उन्हात हे नाटक रंगभूमीवर आलं. नाटक त्यावेळेला खूप गाजलं आणि नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी लिहिलेली देवांचे मनोराज्य आणि 2 ध्रुवावर दोघे आपण ही नाटकं फारशी चालली नाही. मग प्रेमा तुझा रंग कसा ही हलकी फुलकी सुखात्मिका रंगभूमीवर आली आणि या नाटकाला सुद्धा अभूतपूर्व असं यश मिळालं. वि.स. खांडेकरांसारख्या ज्येष्ठ लेखकाने वसंतरावांना सांगितलं होतं की ज्या गोष्टीत लेखकाला यश मिळतं आहे त्याच्याकडे लगेचच वळायचं नाही, ती बाजूला ठेवायची, नाहीतर लेखक संपतो. आणि खांडेकरांच्या याच शब्दांचं पालन वसंतरावांनी आयुष्यभर केलं. त्यांनी निरनिराळ्या विषयांवरची नाटकं लिहिली. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रायगडाला जेव्हा जाग येते, पौराणिक कथेवर आधारित संगीत मत्स्यगंधा, चरित्र नाटकांमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर आधारित हिमालयाची सावली,
शेक्सपियरच्या शोकांतिका एकत्र करून लिहिलेलं गगनभेदी अशा नाटकांचा यात समावेश आहे। वसंतरावांनी लिहिलेली अश्रूंची झाली फुले, लेकुरे उदंड झाली, प्रेमाच्या गावा जावे, सूर्याची पिल्ले, इथे उशाळला मृत्यू, गोष्ट जन्मांतरीची, वादळ माणसाळतय अशी अनेक नाटकं अजरामर झाली। 1973 साली त्यांनी अध्यापनातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि पूर्ण वेळ व्यावसायिक नाटकावर लक्ष केंद्रित केलं। 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 40 पेक्षा जास्त नाटकं लिहिली। व्यासांचा कायकल्प, गड गेला पण सिंह जागा झाला, दिव्यासमोर अंधार अशा एकांकिका सुद्धा लिहिलेल्या आहेत। 1969 साली प्रदर्शित झालेला आसू बन गए फूल आणि 1984 साली प्रदर्शित झालेला मशाल हे दोन्हीही हिंदी चित्रपट वसंतरावांच्या अश्रूंची झाली फुले याच नाटकावर आधारित होते। 1971 आणि 1988 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे वसंतरावांनी अध्यक्षपद भूषविले। 1966 साली आसू बन गए फूल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळाला। 1990 साली महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गौरव आणि 1992 साली भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने वसंतरावांना सन्मानित करण्यात आले। 31 जानेवारी 2000 रोजी वसंत कानेटकर हे जग सोडून गेले, पण आजही त्यांनी लिहिलेल्या नाटकांच्या प्रयोगांना हाऊसफुल बोर्ड लागतो, हीच त्यांच्या कामाची खरी पावती म्हणायला लागेल। वसंत कानेटकर यांनी लिहिलेलं कोणतं नाटक तुम्हाला सर्वाधिक आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या भागात। आता निरोप घेतेय, नमस्कार।